हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 7. प्रत्यक्ष अनुमान आगमाः प्रमाणानी. या सूत्राचा भाग 2. योग साध्य होण्यासाठी चित्तवृत्तींचा त्याग आवश्यक आहे. योगाधिराज पातंजलींनी प्रमाण ही चित्ताची पहिली वृत्ती आहे असं सांगून तिचा निरोध करायला सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण वर जे विवेचन केले आणि योगसूत्रांचा जो अर्थ पाहिला त्याप्रमाणे या चित्तवृत्तींच्या 3 उपप्रकारात म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, आगम यामध्ये उपयुक्त असे ज्ञान मिळते आणि ते उपयुक्तच नव्हे तर आवश्यकही असते असे आढळून येते. तरीसुद्धा याचा निरोध करायचा आहे, कारण आपल्याला योग साधायचा आहे. त्यासाठी जर या चित्तवृत्ती उपयुक्त नसतील, तसेच या चित्तवृत्तींमुळे योग साधण्यात अडचणी येत असेल तर या चित्तवृत्ती निरोधच कराव्या लागतील. या दृष्टिकोनातून या चित्तवृत्तींचे थोडे विवरण करूया. प्रत्यक्ष. कोणतीही वस्तू किंवा गोष्ट आपल्याला प्रत्यक्ष जाणायची असेल तर आपल्याला आपल्या पंचज्ञानेंद्रियांचीच मदत घ्यावी लागेल. पंचज्ञानेंद्रियांशिवाय वस्तूचे किंवा गोष्टीचे प्रत्यक्ष ज्ञान अशक्य आहे. तसे जर नसेल आणि ज्ञान झालेले असेल तर ते प्रत्यक्ष ज्ञान नाही. ते ज्ञान असेल पण अप्रत्यक्ष असेल. बरोबर येथेच प्रत्यक्ष ज्ञानाची मर्यादा येते. ज्ञानासाठी आपल्याला आपल्या पंचज्ञानेंद्रियांवर अवलंबून राहावे लागते. आपली ज्ञानेंद्रिये आपल्याला चुकीचे ज्ञान देऊ शकतात. आपण जर चिडलेले, क्रोधी असू आणि त्याच वेळेला जर आपण एखादी सुंदर वस्तू पाहिली तर ती वस्तू आपल्याला त्या चिडलेल्या अवस्थेत सुंदर दिसेलच असं नाही. क्रोध गेल्यावर कदाचित ती वस्तू आपल्याला सुंदर जाणवेल. आपण प्रेम, माया करत असलेली आपल्या जिव्हाळ्याची व्यक्ती आपल्याला सद्गुणी आहे असंच वाटतं. प्रत्यक्षात ती व्यक्ती तशी नसतेही, पण आपण ते मायेपोटी समजू शकत नाही. मुलाने त्याच्या आईला केलेला स्पर्श त्याच मुलाने शेजारच्या काकूंना केलेला स्पर्श, या 2 स्पर्शात फरक आहे. मुलगा तोच आहे, पण आईची आणि काकूंची त्वचा यांच्या ज्ञानाची जाणीव वेगळी आहे. 3 व्यक्तींना जर एकाच वेळी कोणीतरी फोडलेली किंकाळी ऐकू आली, 3 व्यक्तींना जर एकाच वेळी कोणीतरी फोडलेली किंकाळी ऐकू आली तर त्यांच्या ज्ञानात साम्य असेलच असे नाही. एक म्हणेल हा उगाचच ओरडत आहे, दुसरा म्हणेल याच्यावर कोणीतरी हल्ला केला आहे, तिसरा म्हणेल याला अपघात झाला आहे. पंचज्ञानेंद्रियांच्या मदतीने ज्ञान ग्रहण करण्याची चित्ताची वृत्ती आहे. पंचज्ञानेंद्रिय स्वतंत्र नाही, त्यांच्यावर बुद्धी आणि मन यांचा अंकुश आहे. बुद्धीला जे अवगत होईल, बुद्धीची जी जाणीवेची ताकद असेल त्याप्रमाणे ती पंचज्ञानेंद्रियांनी संवेदन केलेली वस्तू जाणेल, समजेल, उमजेल. बुद्धीच्या या आकलनाला मनाचा लगाम असतो. मन ज्या परिस्थितीत असेल त्याप्रमाणे त्या वस्तूचे ज्ञान होईल. म्हणूनच हे असे ज्ञान योगासाठी उपयोगी होणार नाही. योगाला इंद्रिय, बुद्धी आणि मन यांच्या अतीत होऊन झालेले ज्ञान उपयुक्त आहे. यासाठी प्रत्यक्ष ज्ञान ग्रहण करायची आपली चित्तवृत्ती निरोध करून इंद्रिय, बुद्धी आणि मन यांच्या मदतीशिवाय दिव्य ज्ञान मिळवून योग साधायचा आहे. अनुमान. कोणतीही गोष्ट आपण पायरीने समजावून घेत असतो. प्रत्येक पायरीला आपण काही अनुभव, ठोकताळा काढतो. ते अनुमान, ठोकताळा आपल्याला जर बरोबर वाटला तर आपण पुढे जातो. त्यातून नवीन अनुमान, ठोकताळा आकलन होतो. त्या आधारावर आपण आणखी पुढे प्रगती करतो. आता अशा प्रकारे आपण शेवटी एखादा सिद्धांत सिद्ध करतो. अनुमान हा शास्त्रशुद्ध तर्क असतो. तर्कावर आधारित एक पायरी चढत आपण निष्कर्ष काढत प्रगती करत असतो. योग्य अनुमानाने आपली प्रगती होऊ शकते, आपला विकास होऊ शकतो.
अनुमान काढून ज्ञान मिळवायची चित्ताची वृत्ती असते. ज्ञान प्राप्त करून घेण्याची ती एक रीत आहे, प्रथा आहे. अनुमान हे ज्ञान नाही, ते तर्कातून आले आहे. तो एक अंदाज आहे. अनुमान आपल्याला एक संभावित दिशा देते. अनुमान चुकीचेही असू शकते. अनुमान चुकीचे असेल तर त्यावर केलेला प्रवास चुकेल. सिद्धांत सिद्ध होणार नाही. किंवा आपण चुकीचा सिद्धांत बरोबर आहे म्हणून गैरसमज करून घेऊ. भरकटून भलत्याच दिशेला जाऊ. अनुमान हे मनाच्या मागोमाग आलेले ज्ञान असते. कारण अनुमानाच्या मागे आपली बुद्धी आणि मन असते. अनेक शोध अनुमान केल्याने लागले आहेत. त्याचे भौतिक फायदे आपण आज पाहत आहोत. अनुमानाने ज्ञान मिळू शकत असले तरी योग साध्य होण्यासाठी अनुमान उपयोगी नाही. योगासाठी अनुभूतीच लागते. अनुभूती इंद्रिये, बुद्धी आणि मन यांच्या अतीत असते. ते एक दिव्य ज्ञान असते. त्यावर कसलाच पगडा नसतो, अंकुश नसतो. ते आपोआप होते. तरच त्याला अनुभूती म्हणता येते. म्हणून अनुमान या चित्तवृत्तीचा निरोध करून त्याला अनुभूतीकडे वळवायचं आहे. आगम स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हटलं जातं. इतरांच्या आयत्या सिद्धांतावर आधारित ज्ञान मिळवायची चित्ताची वृत्ती असते. यामागे स्वतःला कष्ट करायला नको अशीही वृत्ती असू शकते. संत, साधू, सज्जन यांच्यावर नितांत श्रद्धा असते. त्यांनी सांगितलेले, त्यांनी अनुभवलेले सत्यच असणार, ते खोटे असणारच नाही अशी मनाची भावना असते. तेव्हा अशा वचनांवर विसंबून आपण साधना केली तर आपल्याला त्याचा फायदा होईल ही त्यामागे भूमिका असते. काही गोष्टी आपल्याला अशक्य, अगम्य, अतर्क्य वाटतात. त्यामुळे आपण त्या गोष्टींच्या वाट्याला जात नाही. अशा गोष्टी जर परस्पर इतरांनी अगोदरच करून ठेवल्या असतील तर आपला त्रास वाचला असे समजून आपण त्या गृहीत धरतो आणि ज्ञान मिळवतो. येथे आपण इतर कोणावर तरी विश्वास ठेवतो, त्यांच्या बुद्धीला गृहीत धरतो. काही वेळा हे आवश्यकही असते. श्वास थांबवल्यास मृत्यू येतो. याचे ज्ञान इतरांकडूनच प्राप्त करावे लागते. आपण असा प्रयोग स्वतःवर केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला तर ते समजायला आपण जिवंत नसू. त्याचा फायदा इतरांना होईल, आपल्याला नव्हे. परंतु हे सर्व भौतिक गोष्टींच्या बाबतीत ठीक आहे. योग साधण्यासाठी नव्हे. श्री समर्थ रामदास स्वामी मारुतीरायाजवळ प्रत्यक्ष बोलत असत. त्यांना हनुमंत प्रत्यक्ष दर्शन देत असे. आता हे कितीही सत्य असले, आपला यावर कितीही दृढ विश्वास असला तरी या आगम ज्ञानाचा आपल्याला काही उपयोग नाही. आपल्याला जर मारुतीराया आपल्याशी बोलायला हवा असेल, आपल्याला त्याचे दर्शन हवे असेल तर आपल्याला श्री समर्थांसारखे व्हावे लागेल. याला इतर काहीच पर्याय नाही. आपल्याला आत्मदर्शन हवे असेल तर आपल्याला आत्म्याप्रमाणे व्हावे लागेल. तेथे दुसऱ्या कोणाचे आगमज्ञान उपयोगी नाही. तेथे आपल्यालाच ज्ञानी व्हावे लागेल. आपल्यालाच आत्ममय होऊन आत्मानुभूती घ्यावी लागेल. यास्तव योग साधनेसाठी आगम ही ज्ञान ग्रहण करायची चित्तवृत्ती निरोध करून ती आत्मानुभूतीकडे वळवावी लागेल. तेव्हाच योग साधेल, प्राप्त होईल. हरिओम.